मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. मूर्तिं भजे ज्ञानदेवं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधान गवामृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणावरी, तुमच्या संत चरणावरी. कारण वारियले जेथे जातो तेने पंथे साधावित. संती हे पैल लाविले निशान, ते खून पाहोन नाम गरजे. भावपूजनासाठी निवेदित केलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा. बहुतेक वेळा कीर्तन आणि प्रवचनासाठी काही फार निवडला न गेलेला, पण नाम साधनेच्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबा रायांचा मैलाचा दगड असलेला अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज बोलतात की कार्य आणि कारण हा भाव जिथे संपतो, अर्थात प्रवृत्ती मार्ग जिथे संपतो, तो असा निवृत्ती मार्ग, त्या मार्गाचा मार्गक्रमण करणारा पांथिक मी झालेला आहे आणि त्याच मार्गाची जागृती लोकांना देत पुढे जातोय. जातो तेने पंथे साधावीत. काऊ महाराज, ज्या पंथाची तुम्ही जागृती देत पुढे चालले त्याचा अट्टहास तरी का धरता? तर महाराज म्हणतात तो मागील संतांचा उच्चिष्ट मार्ग आहे. संती हे पैल लाविले निशान, ते खून पाहोन नाम गरजे. आमचे मागील अनेक संत याच मार्गाने गेले आणि त्या मार्गाने गेल्यावर त्यांना यश मिळालं, भवसागर पैल पार झाले आणि पैल तीरावर जाऊन त्यांनी एक कीर्ती ध्वजा तिथे रोवली. ती ध्वजा बघून नामा संदर्भाने माझ्या अंतःकरणात आत्मविश्वास वाढला आणि मी नामाची गर्जना करतो आहे. एकूण पाहोन नाम गरजे. आणि मग महाराज, तुम्ही जर ते करताय तर नेमका आम्हाला काय मार्ग आहे का? महाराज म्हणतात दुसरं काहीच नाही. तुका म्हणे तुम्ही चला ह्याची वाटे आणि पांडुरंग भेटे भरवशेने. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन सेवेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे तुमच्या गावातील या कार्यक्रमाचं औचित्य आहे. औरंगाबाद जिल्हा, त्यातला हा फुलंब्री तालुका आणि त्यातलं हे छोटस
शिरोडी. माझ्या डायरीतच मुळात चुकीचं लिहिलेलं आहे, शिवडी असं लिहिलेलं आहे. तुमच्यात माझ्यात बोलण्यात काहीतरी किंवा माझ्या ऐकण्यात चुकी झाली असेल. त्यानुसार हे शिरोडी नावाचं ग्राम, म्हणजे आम्ही आतापर्यंत चेअरमन साहेबांनी आम्ही जी चर्चा केली त्यावरून तुमचं गाव खरंच भाग्यवान आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीने मंदिर उभारणीत त्याच्या कमाईतला पैसा ओतलेला आहे. अर्थात मेहनतीचा पैसा असतो खेड्याच्या भागात. आपल्याकडे काही निश्चितच 2 नंबरने काही बिलकुल आलं तर सांगायचं नसतं. विठ्ठला गावातील आबालवृद्ध, गावातील सर्व स्तरातील लोकांचा ह्या मंदिर निर्माणात सहभाग आहे. खरं तर ही मंदिरं कशासाठी निर्माण केली पाहिजेत असं जर कोणी प्रश्न विचारत असेल तर माझं त्या सगळ्यांना म्हणायचं असं आहे की मंदिर हा तुमच्या माझ्या नैतिक जीवनाचं कार्यालय आहे. जसं एखादा पक्ष वाढावा यासाठी कार्यालय असलं पाहिजे आणि त्या कार्यालयातून पक्षाच्या ध्येय धोरणाचं पुढे संक्रमण लोकांमध्ये जसं ते राजकीय प्रांतात करतात ना, बस तसंच आपल्या आध्यात्मिक वारकीय आणि स्वारकरी आणि समाधानी विचाराचं संक्रमण करण्याची ही कार्यालये आहेत. विठ्ठल विठ्ठल हा 3 दिवसाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कलशारोहण आणि 3 दिवशी हे कीर्तनाचं संयोजन महोत्सव म्हणा. त्यातील प्रथम दिवसाची कीर्तन सेवा आपल्या गावातील श्री हरिभक्त परायण शिवाजी महाराजांनी तुमच्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने माझ्याकडे सुपूर्त केली आहे. खरं म्हणजे इकडे येण्यासाठी आम्ही ह्या भागात या तालुक्यात फिरलो ते आदरणीय रामेश्वर महाराजांमुळे. कानोबा वडदला कीर्तनातून ओळख झाली आणि या परिसरात फिरणं झालं. कीर्तनकाराचं तसंच असतं आणि गावातील सगळ्या भाविक सद्भक्तांच्या दर्शनाचा आलेला हा एक सुयोग आहे. मला पुन्हा एक आनंद होतो की जनार्दन स्वामी महाराजांची परंपरा जी वारकरी संप्रदायाला अतिशय वंदनीय परंपरा आहे, त्या परंपरेचे पाईक तुम्ही सर्व लोक आहेत. आदरणीय श्री हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज आनंदे, सामान्यतः वैकुंठवासी सुरेंद्र महाराज आनंदे आणि त्यांचे बंधू बाबासाहेब महाराज आनंदे यांनी या परिसरात परमार्थाची बीज रोवली. मला फार आनंद वाटतो की परमार्थ प्रांताची सुरुवात ज्या लोकांनी केली ते लोक आमच्या सारख्यांच्या कीर्तनात येऊन बसतात. हे कीर्तन परंपरेचं मोठेपण आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रातला कानाकोपरा त्या भागातला एक साधू त्याने परमार्थ वाढवला. महाराज त्यांची प्रपंच बाजूला सोडली, त्यांचं व्यक्तिगत जीवन बाजूला सोडलं आणि परमार्थ वाढवला. तसं तुमच्या भागात आनंदी परिवाराने वाढवलेला हा परमार्थ, अर्थात जनार्दन स्वामी महाराजांच्या विचारसरणीतून नाथबाबापर्यंत आणि त्यानंतर या परिवाराने आपल्या परिसराला व गावाला दिलेलं हे परमार्थाचं बीज आहे. वारकरी संप्रदायाची एक अलिखित शिस्त आहे. त्या शिस्तीत असं ठरलेलं आहे की काल्याचं कीर्तन म्हटलं की कृष्ण चरित्र सांगावं, त्याच्या आदला दिवस म्हटला की मागणीपर प्रकरण असावं आणि पहिला दिवस असला की नामभर प्रकरण असावं. या अभंगाचं प्रकरण नामाचं नाही, पण या अभंगातून गायलेला महिमा मात्र नामाचा आहे. जीवन म्हटलं की ते नित्य कोणत्या तरी गोष्टीसाठी प्रयत्नरत असतं. मला काहीतरी ह्यापेक्षा निराळं मिळालं पाहिजे यासाठी धडपडत असतं आणि हे धडपडत असताना नेमकं मला खरंच काहीतरी मिळेल का याबद्दल त्याचं अंतःकरण साशंक असतं. अनेक शंका त्याच्या अंतःकरणात असतात. अगदीच तुम्हाला जर आठवायचं असेल किंबहुना हा सिद्धांतच आपल्या जीवनाशी संलग्नित करायचा असेल तर गृहीत धरा, तुम्ही ज्या वेळी 22-25 वर्षाचे होते त्यावेळी नेमकं मी कोणता मार्ग अंगीकारला पाहिजे, मी कोणत्या मार्गाने गेलो पाहिजे की ज्यामुळे माझं, याला शास्त्र संदेह म्हणतात. या शास्त्राला समजावून सांगणारा एखादा गुरु माझ्या जीवनात असावा, पण तो गुरु नेमका कोण करावा या संदर्भाने येणारा संदेह याला गुरु संदेह म्हणतात. आणि मी कोणता धर्म स्वीकारावा याविषयी अंतःकरणात आलेली द्विधा स्थिती म्हणजे धर्मसंदेह. विठ्ठल कधी कधी फलासंदर्भाने तुमच्या आमच्या अंतःकरणात शंका आहे, मी जे करतो याचं मला काय फल मिळेल. आणि तुम्ही मी नाही म्हटलं तरी प्रापंचिकच आहोत. आपण ग्रस्त जरी केला नसला तरी जववरी नाही निरसिला देह आणि तोवर योग्य संसारी. तुकाराम महाराजांतर सुंदर प्रमाण आहे. तुकोबराय बोलले, तुका कहे ओ संन्यास आणि छोडे आस तनकी, ज्याने शरीरावरची माया सोडली तो खरा संन्यास आहे. म्हणजे आपण गृहस्थ धर्म जरी स्वीकारला नाही तरी आपण तुम्ही सगळे संसारिकच आहोत. आणि संसाराचा एक मोठा गुणधर्म आहे का तो वाढण्यासाठी तो व्यक्ती प्रयत्न करत असतो.
मग या संसाराच्या प्रांतात मी चालत असताना मी नेमकं कसं वागलो पाहिजे, कसं जगलो पाहिजे, त्याच्यात मला कसं फल मिळेल या संदर्भाच्या अनेक शंका येत राहतात. मी जे करतोय त्याने मला काय प्राप्त होईल या संदर्भाचा अंतःकरणातील संदेह फलसंदेहात परावर्तित होतो. काय मिळालं पाहिजे त्यावेळेस संत सांगतात, धुरीणाने सांगितलं सत्कर्म करा, मिळणार असेल ते तुमचे इच्छित फळ असेल. बरं हरकत नाही, पण एखाद्याचं फळ ठरलेलं असतं, त्याचं साध्य ठरलेलं असतं की मी नेमकं काय प्राप्त करावं. पण जे प्राप्त करावं हे जरी ठरलेलं असलं तरी ते कशाने प्राप्त करावं हे ठरलेलं नसतं, साधना ठरलेली नसते. मग साधना तर फार आहे ना महाराज, आणि अनेक साधना आपल्याला गुंतवून ठेवतात असं गोपिकांनी तर स्पष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे ना. प्रमाण कीर्तनात गायलं गेलं की फार बरं वाटतं. पण आता अलीकडे आमच्या कीर्तनकाराचेच ते पाठ नाही, तर मग गायक लोक कधी पाठ करतील. पण निळोबाऱ्याच्या गवळणी जिथे गायल्या जात असतील, चौचरणी प्रमाण नाटाचे अभंग गायले जात असतील, समजून चालायचं काही असू नसू द्या, पण हा खानदानी वारकरी आहे. विठ्ठल साधने संदर्भाने मनुष्याच्या अंतःकरणात शंका असते, मी कोणती साधना करू, आहे ना. तुम्ही म्हणा, मी म्हणा, प्रत्येक जण त्या शंकेतच गुंतलेला आहे. हो, त्या गवळणी बोलल्या की नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या नपवती ओ याची या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो. आहे साधना संदर्भाने कधी कधी साधनही ठीक कळतं, कधी कधी फलही कळतं, पण कधी कधी मी कोणत्या देवतेची उपासना करावी याबद्दल शंका असते. ह्या सगळ्या शंका अंतःकरणात साठवतात ना, त्यावेळी मनुष्याला कोणीतरी मार्गदर्शक हवा असतो. बरं, परमेश्वर प्राप्ती, सुखप्राप्ती हा तुमचा माझा प्रत्येकाचा विषय आहे ना. सांगा ना, कोणाला वाटतं की मला सुख मिळू नये? सुखप्राप्तीचा प्रत्येकाचा मनोदय आहे, प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, म्हणजेच परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे. आणि त्यावेळी अशा सैरवैर झालेल्या आणि साधना न कळलेल्या सगळ्या लोकांना जगद्गुरु तुकोबाराय ज्या मार्गाने गेल्यास पांडुरंग भेटतो हे निश्चितता आहे, तो आग्रह अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात.
पडलेल्या सर्व तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना जगद्गुरु तुकोबारायांचा हा आग्रह आहे की कोणत्या वाटेने जावं, हा ज्यांच्याकडे प्रश्न आहे ना, त्या सगळ्या प्रश्न पडलेल्या लोकांना जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या निमित्ताने जागृती देतात आणि आग्रही करतात. तुका म्हणे तुम्ही चला ह्याची वाटे. कोणत्या वाटे? महाराज वाटेचं नाव सांगत नाहीत, पण तिचं स्वरूप सांगतात. कसं? पांडुरंग भेटे भरवशेनी. ज्या वाटेने गेल्यावर परमात्मा भेटतो हा भरवसा आहे, निश्चितता आहे, ती ही वाट आहे. बघा फार गुंता आहे आणि केलं ना तर कीर्तन इथेच संपेल असं गुंता आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलले की तुका म्हणे तुम्ही चला ह्याची वाटे, या वाटेने चला म्हणतात, पण वाटेचा नामोल्लेखच नाही. बरं नामोल्लेख नाही, पण त्याचं स्वरूप मात्र सांगून जगद्गुरु तुकोबाराय मोकळे झाले. ज्या वाटेने चाललं म्हणजे पांडुरंग भेटतो त्या वाटेने चला. सांगा ना अशी कोणती वाट आहे की ज्या वाटेने गेलं तर पांडुरंग भेटतो हा भरवसा आहे? महाराज तुम्ही आणि मी ज्या वाटेने चालतोय त्या वाटेने पांडुरंग भेटेल हे बिलकुल सांगता येत नाही, निश्चितता नाही. मग संतांचा जो उच्चिष्ट मार्ग आहे ना, तो मार्ग सूक्ष्म असू द्या का दुस्तर असू द्या, त्याने जर श्रद्धेने माणसं चालले ना तर नक्की पांडुरंग भेटतो हा भरवसा असतो. मग पांडुरंग भेटतो हा भरवसा तीच वाट असेल. आपल्याला एक युक्तिवाद असा करता येईल का जगद्गुरु संत तुकोबाराय हे सामान्यांच्या उद्धारासाठी जन्माला आलेले संत आहेत. वारकरी संप्रदायाची पद्धतीच सामान्याचा उद्धार आहे. त्यामुळे सामान्यासाठीची जी साधना असेल तीच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मग परमेश्वर प्राप्तीच्या वाटांचा जर विचार केला तर किती आहे? जपाची आहे, तपाची आहे, अनुष्ठानाची आहे, गोरांजनाची आहे, ज्ञानाची आहे, कर्माची आहे, योगाची आहे, यागाची आहे. या प्रत्येक वाटेचा विस्तार करू गेलो तर प्रत्येक वाटेसाठी स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. इतकं त्याचं विस्तारात वर्णन संत साहित्यात आलं आहे. तर मग महाराज ही वाट म्हणजे नेमकी कोणती वाट? तर जगद्गुरु तुकोबारायांना अभिप्रेत असलेली ती सुलभ वाट आहे. कारण लोकांचा स्वभाव आहे. बालक्रीडेत महाराज बोलतात, अवघड कोणी न करी सांगता आणि सुलभ बहुता गोड वाटे. सगळ्यांना सुलभ गोड वाटतं, मग ते कीर्तनही असलं तरी विठ्ठल विठ्ठल. जी साधना पाहिजे ती सुलभ साधना पाहिजे आणि सामान्यांचा उद्धार सुलभ साधनेशिवाय होणार नाही. मग महाराज इतर सगळ्या वाटा सांगितल्या, संतांनी अवेरल्या. बघा नाथ महाराजांनी एका वासुदेव प्रकरणात, वासुदेव अभंगात परमेश्वर प्राप्तीच्या 14 वाटांचा अवेर एका चरणात केलेला आहे. अशी जुगलबंदी प्रमाणात म्हणजे कीर्तनात असावी, पण ती होत नाही. तो भाग निराळा. विठ्ठल विठ्ठल शब्द थोडेसे कळले नसतील म्हणून बस महाराज बोलले, जपतप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे, तीर्थ व्रत यम नेम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. तुम्ही मोजलं असेल तर बरोबर 14 मार्ग सांगितले. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत यम नेम दैवता धारण न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान वाराणसी मरण. किती झाल्या? हा बस तसं समजायचं. विठ्ठल विठ्ठल लागेल. महाराज म्हणतात ह्या सगळ्या करण्याची गरज नाही. हे बघा साहित्य ते पूर्ण, विचार तो पूर्ण की हे करू नाही पण हे करा असं सांगितलं पाहिजे. काही लोकांना असं करू नका, असं करू नका, असं करू नका असंच बोलतात, पण काय करावं हे सांगत नाही. काही लोक बोलतात असं करा, असं करा, असं करा, काय करू नये हे सांगत नाही. पण संतांचं मात्र तसं आहे, ते करू नका म्हणजे जप तप अनुष्ठान व्यर्थ का असं या करणे, तीर्थव्रत येम नेम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. बस काय करा तर शेवटच्या चरणात केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. अर्थात परमेश्वराचा नामाचा उच्चार ती जी वाट आहे ना, महाराज म्हणतात तिने जर चाललं ना तर पांडुरंग भेटे भरवशे. परमेश्वराच्या नामाच्या उच्चाराची ती वाट असावी इथपर्यंत आलो. का? खरं तर कलियुगात इतर सगळ्या वाटा क्षीण झाल्याचं जगद्गुरु तुकोबाराने सांगितलेलं आहे. असं म्हणतात कृतयुगात वेगळी साधना, त्रेतायुगात वेगळी साधना, द्वापारात वेगळी आणि कलियुगात वेगळी. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखय व्यापारे परिचर्यायाम कलोतद हरिकीर्तनात. इतर सगळ्या वाटा कलियुगात क्षीण झाला असं जगद्गुरु तुकोबारायांचा निर्वाळा आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण
कलीन घडे साधन उचित विधी. भक्तिपंथ बहुसोपा म्हणजे ती भक्तीचीच वाट आहे. इतर सगळ्या वाटांना अव्हेरून जगद्गुरु तुकोबार आहे जे करायला सांगतात ती नामाची वाट आहे. आपल्याला नामपर बोलायचं होतं ना, त्यासाठी बोलतोय. पण का हो महाराज, जगद्गुरु तुकोबार आहे, तुम्ही हा नाम मार्गाचा आग्रह धरता, याचं कारण तरी काय? महाराज म्हणतात याचं कारण फार सुलभ आहे, याचं कारण फार गोमट आहे. इतर वाटा इतरांना चोखाळण्यासाठी कठीण आहेत, ते तर कठीणच आहे, पण त्याने परिणाम येईल असं सांगता येत नाही. योगाची वाट आहे. पण महाराज बोलले ना माऊली, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासन मात्मनः नातुश्चितम नातिनीचम चैलाजन कुशोत्तरम सव्यतो तळी ठेविजे तेने शिवनी मध्ये पिढीजे वरी बैशे तो सहजे वाम चरणू पासून पुढे येथ ऐके देह होय सोनियाचे परी लाघव ये वायूचे जेत आप आणि पृथ्वीचे अंश नाही. हा स्वर्गा पहिला समुद्रा पहिलाडी देखे स्वर्गीचा आलोंचे ऐके चाले परी उदकी पाऊलन लागे मनोरथ ओळखी मुंगीचे ऐशी ऐशिया परी येती बहुता सिद्धी. सगळ्या ओया वाचून घ्या. मी सांगणे म्हणजे चुकीचे होतील कधी एखाद्या वेळेस, व्यक्तिगत दोष शिरतील, तुम्ही नक्की घरी जाऊन वाचा, आपला वेळही वाचेल आणि व्यक्तिगत दोषही येणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. नामाची वाट हे सगळं इतकं कठीण आहे. मी नेहमी सांगत असतो, नेहमी गातो. योग मार्गाचं वर्णन जे अभंगात केलं ते अभंग गाण्यासाठी कठीण आहेत, तर मग त्याचं आचरण कधी होईल हो महाराज? महाराज बोलले शरीर शोषण प्राण निरोधन सांगा ना काय होतं? अर्थच कळत नाही तर ती साधना कशी आचरायची? मुक्ती आहे त्यालाच परमेश्वर प्राप्ती आहे असं नाही, तर त्या मार्गाने चाललेल्या पांथीचं निरीक्षण केलं तरी सुद्धा परमेश्वराची प्राप्ती आहे. कळत नसेल तर आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, मी ज्या परंपरेत आहे ती परंपरा फार मोठी आहे. सद्गुरू संत वासुदेवजी महाराज जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचे परमभक्त भास्कर महाराज यांचे ते नातू होते. ती आमची मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या शिस्तीत आयुष्य घालवलं ज्याने, ते सांगायचे नाम असं साधन आहे का नामस्मरण करणारा तर तो प्रश्नच नाही, पण नामस्मरण करणारा जो आहे ना त्याचं श्रवण जो करतो तोही तरतो. ओ महाराज असं कधी होईल का हो? नामस्मरण करणारा तरेल पण श्रवणाने कसं तरेल हो? होईल ना, काय होणार नाही? दृष्टांत सांगतो बघा. काय झालं, एका गावात एका माणसाची दातखीळ बसली. दातखीळ करते का तुमच्याकडे? दातखीळ घरी गेल्यावर बसते म्हणजे इकडे बसते, म्हणजे सगळ्या जिल्ह्यात सारखं. विठ्ठल विठ्ठल. ऐकले फक्त, मला माहिती नाही अजून, माहिती होणार नाही. दातखीळ ती उघडतच नव्हती. तोंड मिटणे आणि बिलकुल न उघडणे याला दातखीळ बसणे म्हणतात. मग दातखीळ बसली म्हणजे गावरान प्रयोग केले जातात, घराघरात केले जातात ना, ती उघडली गेली पाहिजे. काय करतात तुमच्या जिल्ह्यात? हा, कांदा ठेचून घेतात, कारण त्याच्यात उग्र वास आहे. इतकी उग्रता आहे कांद्याकडे, खाणाऱ्या ती तितकीच येते. विठ्ठल विठ्ठल. ठेचून घेतलं आणि त्याच्या नाकाजवळ, असं म्हणतात नाकातून त्या व्यक्तीला न आवडणारी दुर्गंधी आत शिरायला लागली का नाकाचा मार्ग आपसुकच शरीर बंद करतं. पण मग शरीर जगलं पाहिजे यासाठी श्वासोश्वास झाला पाहिजे. मग नाक सोडलं तर श्वसनासाठी दुसरा मार्ग कोणता आहे? तोंडाचा आहे. म्हणून नाक दाबलं का तोंड उघडतं, असा प्रघात आहे. कारण हा श्वसन मार्ग बंद झाला की दुसरा कोणता तरी सुरू होतो. मग तरी सुद्धा त्याचं ते दातखीळ उघडलीच नाही. मग त्यांनी लसूण ठेचून घेतला तरी जमलं नाही. म्हणजे इतके 2
इतके दोन उग्र वास देऊनही जर जमत नसेल तर काय करावं. एक व्यक्ती नेमकाच ऑफिस मधून आला होता. त्याने आपलं शूज बाजूला काढले. लोकांनी म्हटलं याचे सॉस काढून आणा, कारण याच्या एवढी दुर्गंधी कशातच नसते. मला काय म्हणायचं नाही. विठाला त्याच्याकडे नेले तरी सुद्धा जमलं नाही. आता सगळे प्रयोग संपले का मग आपण काय करतो. सामान्यपणे डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टरकडे घेऊन गेले आणि डॉक्टरनी निदान काढलं की त्याचं ते जॉईंट आहे ना, त्या जॉईंट मध्ये ऑइल असतं. ते ऑइल संपलेलं आहे आणि ते ऑइल त्यात पुन्हा टाकल्याशिवाय त्याची दातखिळी उघडणार नाही. मग म्हणे टाका ना ऑइल महाराज, त्यात काय. पण तो म्हणे ऑइल काय तसं टाकता येते का, ते काय गाडीचं आहे का, ऑपरेशन करावं लागेल म्हणे, नंतर टाकता येईल. बरं ठीक आहे म्हणे, हरकत नाही, करा ऑपरेशन. किती खर्च येईल. 5 लाख रुपये खर्च येईल. कशाचा. दातखिळीचा 5 लाख खर्च येईल. म्हणजे ज्यांच्यामुळे बसतं त्या महिलांना जर माहिती झालं ना तर तुमची कधीच दातखिळी बसवणार नाही. इतका खर्च होत असेल तर कशाला. हा दृष्टांतातला 5 लाख रुपये खर्च आहे. 5 लाख रुपये खर्च होतील म्हणे. आता इतके पैसे बिचारे घेऊन गेले नव्हते. त्यांनी सांगितलं 4-5 दिवसाने ऑपरेशन केलं तर चालेल का. हो म्हणे, काय हरकत नाही. कारण हरकत नसण्याचं एक कारण होतं, त्याचे पूर्ण दात मिटलेले होते, तोंडात आत काहीच जात नव्हतं. पण एक चांगलं झालं होतं, 4 वर्षापूर्वी कीर्तनाहून परत जात असताना त्याच्या मोटरसायकलचा अपघात झाला आणि अपघात होऊन एकच दात पडला. त्यावेळेस इतका शिव्या देत होता दैवाला, प्रारब्धाला, देवाला. काय म्हणे आपण कीर्तनाला जातो, देवाने दातच पाडला, लोकांचं काहीच होत नाही, वाईट वागतात तरी. म्हणून म्हणतो आपण चांगलं वागत असू आणि दिवस जर वाईट आले असतील ना तर वाईट म्हणू नका. देवाने काहीतरी चांगलं करायचं ठरवलंय समजा. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं कमाल आहे म्हणे, काहीच आत जात नाही ना, या पडलेल्या दातातून फक्त ज्यूस आत सोडा म्हणे, त्याच्यावर हा 4-5 दिवस चालेल. मग त्याला कळलं की पडला तोही बरा. देव जे घेते ते योग्यच होतं. विठ्ठल विठ्ठल. असं वरण डाळीचं पाणी किंवा दूध किंवा ज्यूस असं सोडलं जायचं. 5 दिवस त्याच्यावर चांगले भागले. 5 लाख रुपये गोळा केले. सगळे संबंधितही आले आणि आता शहराच्या गावाला जाऊन ऑपरेशन करणार. तेवढ्यात त्याचा एक जुना मित्र, कीर्तनाला दोघं सोबत जायचे ना, तो भेटला आणि भेटून म्हणाला काय झालं काय, आता मला कळलं हे. अहो काय नाही म्हणे, दातखीळ बसली आणि ती उघडतच नाहीये, 5 दिवसापासून फार त्रास होतोय. आम्ही सगळे उपाय केले, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं, आता आम्ही निघालोय म्हणे तिकडे, 5 लाख रुपये खर्च येणार आहे म्हणे. तो म्हणे अहो इतका मोठा खर्च केल्यापेक्षा मला माहिती आहे त्याची परिस्थिती कशी आहे. आम्ही दोघं सोबत फिरलो म्हणे, चांगला माणूस आहे, परमेश्वर चांगलं करेल. सांगू तुम्हाला, अहो कीर्तनात वेदांताच्या गप्पा करणारे तुम्ही आम्ही, शास्त्र गीतेचा अहंकार धारण करणारे तुम्ही आम्ही, यापेक्षा व्यवहारातले चांगलं वागलं तर देव चांगलं करतो हे तत्वज्ञान सांगणारे नेहमी मोठे आहेत, नेहमी मोठे आहेत. बघा, कारण तत्वज्ञान आपण बोलतो ऐकतो, पण ते तत्वज्ञान जे लोक जगतात ना त्याच्यावर दंडवत घातलं पाहिजे महाराज, नक्की घातलं पाहिजे. देव चांगलं वागल्यावर बरोबर करतो, होईल म्हणे चांगलं. माझ्या ओळखीचा एक वैद्य आहे, त्याच्याकडे चला. आता इतर लोक बोलले अहो मोठ्या मोठ्या डॉक्टर पर्यंत गेलो तरी जमलं नाही, आणि तुमचा काय वैद्य काढलाय. तुम्ही 5 लाख रुपये खर्च करणारच आहात, डॉक्टरकडे जाणारच आहात, तर थोडं एक फुकटचा इलाज करायला हरकत तरी काय. जमलं तर 5 लाख रुपये वाचून जातील. म्हणून त्यांनी काय म्हटलं, चला म्हणे जमलं तर 5 लाख रुपयाचा फायदा होणार आहे ना, हरकत नाही. मग त्या वैद्याकडे गेले, पण वैद्य असा मिश्किल होता, त्याने त्या पेशंटला एका खुर्चीवर बसवलं आणि त्या पेशंटच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. प्रदक्षिणा घालत होता, इतक्या प्रदक्षिणा घालत होता आणि थांबला आणि बोला, अहो म्हणे हे अगदी सोपं आहे म्हणे, दुरुस्त करेल. लोक सगळे आश्चर्यचकित झाले. मोठमोठ्यांना जमलं नाही, प्रयोग करून जमलं नाही, 5 लाख रुपये ज्याला खर्च येणार आहे सहज जमेल. काय जमेल म्हणे, नक्की जमेल म्हणे, फक्त मला एक प्रश्न पडलाय. तेव्हा लोकांनी ओळखलं, नक्की म्हणे प्रश्न पडलाय म्हणजे याला काही येत नाही, हा बोंधू बाबा आहे, उगाच आपला टाइमपास करतो. ते नाही म्हणे, मला प्रश्न असा पडला आहे की मला ह्याला 2 पद्धतीने दुरुस्त करता येईल. कोणत्या पद्धतीने दुरुस्त करावं हा प्रश्न पडलाय. लोकांनी विचारलं कोणत्या पद्धती. एक तर म्हणे याला औषध देऊन दुरुस्त करता येईल, आणि दुसरं तर याला औषध दाखवून दुरुस्त करता येईल. नेमक्या कोण्या पद्धतीने याला दुरुस्त करावं हा प्रश्न पडलाय. आता लोकांना त्याचा अहंकार सहन झाला नाही, कोणाचाच होत नाही, म्हणून करू नये. मग लोकांनी असं म्हटलं, ठीक आहे म्हणे तुम्ही ना याला फक्त औषध दाखवून दुरुस्त करा. महाराज तो कमालीचा वैद्य होता, त्याने त्याला खुर्चीत बसवलं. एक बघा, पेशंट पाहतही होता, ऐकतही होता, फक्त काय प्रॉब्लेम होता, दातखीळ बसली होती, उघडत नव्हता, म्हणजे बोलू शकत नव्हता, पण पाहू शकत होता, ऐकू शकत होता. वैद्याने काय केलं, 4-5 मुलं पकडून आणली, छोटी छोटी 5-6-10 वर्षाची, आणि त्यांच्या हातात असं पिवळं कलर झालेलं लिंबू अर्ध कापायचं, त्यावर शेंदे मीठ टाकायचं, एका हातात द्यायचं, आणि एक गरगरीत पिकलेली चिंच
असं टर्फल काढलं की त्याचा स्मेल यावा, जसा स्मेल यावा तसं तोंडाला पाणी सुटावं, अशी चिंच चॉकलेटी कलर झाली. तुम्ही पाहिजे बघितली कधी? एकदम गरगरीत पिकलेली चिंच, त्याचं टर्फल काढलं की अशी ते चॉकलेटी कलरची दिसते. पाहिल्या पाहिल्या असं वाटते की आताच खाऊन घ्यावी. कळलं ती चिंच दिली, त्यावर काळं मीठ टाकलं आणि पोरांना सांगितलं एका हाती चिंच एका हाती लिंबू. तुम्हाला एकच काम म्हणे, पेशंटच्या पुढे जायचं आणि जिभेला ते लिंबू आणि चिंच अशी चोखायची का लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे इतकी चोखायची. आणि महाराज पोरं तोंडाला पाणी सोडण्यासाठी तर प्रसिद्धच असतात ना. अच्छा अच्छा, बापाच्या तोंडाला सोडतात, मग इतरांचं काय हो. तोंडाला पाणी सोडायला सांगितलं, मग सगळे पोरं तिथे गेले आणि त्याच्या अवतीभोवती जाऊन ते चिंच आणि ते लिंबू चोखायला लागले. अवतीभोवती जे पाहणारे होते ना, त्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं, पण अजूनही पेशंटच्या तोंडाला सुटलं नव्हतं. कारण आजारी म्हटल्यावर सगळे परिणाम उशिरा होतात. सगळे परिणाम जर उशिरा होत असतील तर आजारी आहे समजायचं. म्हणजे विठ्ठल काय झालं, त्या चिंचेचा आणि त्या लिंबाचा असा परिणाम झाला की तो पाहत होता आणि बंद नळातून एक थेंब पडावा ना, तसं टपकन एक लाळेचा थेंब पडला. तो थेंब बरोबर जॉईंट मध्ये गेला आणि पडकन तोंड उघडलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. 5 लाख रुपये ज्यासाठी खर्च होणार होते, अहो काय 5 पैसे लागले नाही तर तोंड उघडलं. संपला दृष्टांत. औषध दिलं का? काय केलं? दाखवलं. व्यवहारातलं सामान्य औषध दाखवलं तर रोग जात असेल तर माझ्या प्रभूचं नाव ऐकलं तर रोग जाणार नाही, परमेश्वर भेटणार नाही. नक्की महाराज म्हणतात तसं आहे. फक्त नामस्मरण करणाऱ्याला देव भेटतो असं नाही, जो ऐकतो ना त्यालाही भेटतो. म्हणून भरवशेनी भेटे तुम्ही जी साधना सांगता, ज्या मार्गाने जायला सांगता, तिच्याकडे विशेष गुणधर्म आहेत म्हणून सांगता का? महाराज म्हणतात बिलकुल नाही. ती अनेक गुणधर्मांनी युक्त आहे. आपण बघूया विठोबा रखुमाईनंतर त्याचे विशेषण काय आहेत ते. पण महाराज म्हणतात जशी ती अनेक गुणधर्मांनी युक्त आहे, त्यापेक्षा आम्हाला तिचं महत्वच आहे का आम्ही ज्यांना मान्यता देतो, ज्यांनी हे तत्वज्ञान आमच्या पुढे टाकले ना, ते आमच्या आधीचे जे संत आहेत ना, ते याच मार्गाने गेले आणि भवसागरातून पहिलं पार झाले. पलीकडे जाऊन त्यांनी ध्वज रोवला आणि तो पाहून मी नामाची गर्जना करतोय अभंगाचं दुसरं. पहिलं पार करणे फार कठीण आहे. ज्ञानोबारायांनी तर इतक्या सुंदर ओव्या टाकल्या. आपल्याकडे वेळच कमी, आपण 11ला थांबलो पाहिजे असं ठरलेलं आहे. महाराज बोलले इतके सुंदर ओव्या आहेत बघा. महाराज बोलले या भवसागरातून पहिलं पार होणे किती कठीण आहे, सामान्यांचा विषय नाही. मोठमोठे तरुण गेले नाहीत हो, मोठे नाहीत. ब्रह्मादिका पार नुलंगवे, फक्त नाही सामर्थ्य नुलंगवे, पार नुलंगवे सामर्थ्य. ब्रह्मादिकांना सामर्थ्य अगोदरच ते मोठे लोक, त्यातही त्यांनी मोठे प्रयत्न केले तरी पहिलं पार झाले नाहीत, असा त्यातला भाव आहे. संत साहित्य सामान्य नाही हो, प्रत्येक शब्दात वेगळा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. सामर्थ्याने मोठमोठ्यांना जे पहिलं पार करण्यासाठी कठीण आहे, ते तुमचे संत पहिलं पार करून गेले तरी कसे? आम्ही पहिलं माऊली सांगतात ज्यांनी कशाचाच आधार घेतला नाही, फक्त स्वबुद्धीने हा भवसागर पहिलं पार करून गेले ना, महाराज म्हणतात ते कुठे गेले कळलेच नाही. बहुत जन गेले नाही आले मागोते, बुडाले तयाचा अंतना पार. महाराज म्हणतात ते गेले कधी? PM साठी बॉडी सुद्धा मिळाली नाही, इतके वाहवत गेले. भवसागराचा वेगच कसा आहे, भवनदीचा वेगच तितका आहे. बरं, काही जणांनी या भवनदीतून पहिलं पार होण्यासाठी ओवी आहे, मग सुंदर ओवी आहेत. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात या भवसागरातून पहिलं पार होण्यासाठी काही जणांनी यज्ञरूपी साधना केल्या.
यज्ञरूपी सांगळा घेतल्या, यज्ञरूपी साधना केल्या, पण ज्यांनी यज्ञाच्या भरोशावर भवसागर पैल पार करण्याचं ठरवलं ते स्वर्गाच्या डोहात गेले, बाहेरच आले नाहीत. बरं, काही जणांनी या भवसागरातून पहिलं पार होण्यासाठी वेदत्रयची सांगळ घेतली, पण वेदत्रयची सांगळ म्हटल्यावर अहंकार सोबत फ्री ऑफ चार्ज येणारच आहे ना. अहंकाराचा धोंडा वर ठेवल्यामुळे भवनदीच्या गाळात ते फसून गेले. काही जणांनी तारुण्याच्या भवरशावर भवनदी पहिलं पार करण्याचा प्रयत्न केला. महाराज बोलले, विषयरूपी मगरीने त्यांचा ग्रास केला. नदीची कल्पना केली. नदी म्हटली का तिला 2 तट असावे. महाराजही बोलले, प्रवृत्ती आणि निवृत्ती हे 2 तट आहेत. त्याच्यात पाणी असलं पाहिजे. कशाचं? अहो, त्रिगुणाचा पाऊस पडतो, मोहाचा पूर येतो. त्याच्यात विषयरूपी वक्रगतीने फिरणारे भोवरे आहेत, कामनारूप बेटा आहेत, रतिरूपी बेटा आहेत, विषयरूपी मगरी आहेत. याच्यातून वाचणं फार कठीण आहे. वरून मोहाचं पुराड आहे आणि खाली कामनेचा गाळ आहे. विठ्ठल विठ्ठल तरीन जाणं फार कठीण आहे. महाराज बोलले, यातून तरुण जाण्याचा जो जो उपाय लोक करतात ना, तोच याच्यात बुडण्याचा हे होतो, परिणाम होतो. येथ एक नवलावो, जो जो की जो उपावो, आणि तो अपावो होय ते एक. मग तरुण गेले तरी कसे? महाराज म्हणतात, इथे तरुण जाण्याचं एकच तंत्र आहे, पुढची व्हावे. येथे एक चिलीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. महाराज म्हणतात, त्याच्याकडे जाऊन त्याचं नामस्मरण गात जा. मग तो त्यावेळेस तुम्हाला सांगतो, घाबरू नका, भवसागरीचा अंत येतुल्याची. कटी ठेवून या हात, जना दावी तो संकेत, आणि भवसागरीचा अंत येतुल्याची. त्याचं नाव आणि त्याच्याशी सन्मुख होऊन गेलं की महाराज म्हणतात, भवसागर शिल्लकच राहत नाही. अहो, संत सांगतात नाही, दक्षिणातले आचार्य सांगतात, प्रमाणम भवाब्दे रिदम नाम कानाम नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर वसत्तेर धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रमाणम भवाब्दे रिदम नाम कानाम नितंबकराभ्याम. नितंबावर कर ठेवून सांगतो की तुम्हाला आता भवसागराची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही यातून तरुण या, हे पाणी फार नाही हे सांगण्यासाठी तो करकटावरी ठेवूया. परंपरेत पूर्वार्ध आणि उत्तरार्ध उपयोगाला त्याचं उपयोजन करण्याचं एक तंत्र आहे. कधी कधी पूर्वार्धाचं म्हणणं वेगळं असतं, उत्तरार्धाचं म्हणणं वेगळं असतं. म्हणजे एकच चरण असलं तरी त्या दोघांचे अर्थ निराळे असतात. करकटावरी ठेवून या म्हटलं की आपल्यासाठी उपयोगाचं होतं, चवीपुरतं खाणं म्हणतात. मग सुंदर ते ध्यान गायला गेलं की मग विस्तार होतो. विठ्ठल अर्थात हे सगळे तरुण गेले. महाराज पहिलं तीरावर गेले. संती हे पैल लाविले निशाण, नामाच्या भरोशावर गेले आणि त्यांनी नामाची ध्वजा रोवली. महाराज म्हणतात, ती ध्वजा बघून माझा आत्मविश्वास वाढला आणि महाराज बोलले, ते पाहून मी नामाची गर्जना करायला लागलो. ते खून पाहून किंवा देखून नाम गर्जे, नामाची गर्जना करायला लागलो. कसं असं होईल महाराज? अंतःकरणात विषय साचलेले आहेत, अंतःकरणात कामना आहेत आणि नामाचं कितीही आम्ही अवडंबर वर अंगी केलं तर अंतःकरणातले विषय नामाने जातील का? जातील, नक्की जातील. सांगू महाराज, अंतःकरणातली घाण काढण्याची सगळ्यात चांगली साधना फक्त आणि फक्त नामस्मरण आहे. कुणाच्या अंतःकरणात नाही. अहो, गटार तुंबलेले आहेत तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या. कीर्तनकारासह ऐकणाऱ्याच्या, मी वेगळं समजत नाही कीर्तनकाराला, नक्की आहे महाराज. आणि हे घेण्यासाठी किमान त्याने व्यक्त तर केलं पाहिजे ना. जाण्यासाठीची साधना करण्याआधी माझ्या आत घाण आहे हे मान्य केली तरच ती गटार निघतील. प्रांतात अयाचक व्रत धारण करून काही लोक आले असतील, पण किमान माझं नाव वाढावं हा तरी गटार हात आहेच ना. एखाद्याला नावाचंही संपलं असेल पण माझ्यापेक्षा कोणी मोठं नसावं, हा हे सगळी गटारच आहेत महाराज. व्यवहारातल्या लोकांमध्ये असतात ती आपल्यात नाहीत, फक्त एवढाच फरक आहे. नामस्मरण ही साधना अंतःकरणाला शुचीभूत करू शकते. कुणाला? कोणालाही, कुठल्या स्तरात, कुठल्याही स्तरात. एका गावात एक मेहतर रस्ता साफ करण्याचं काम करत होता. रस्त्यावरची घाण स्वच्छ करायची आणि त्यावर पगार मिळून आपला उदरनिर्वाह करायचा, असं त्याचं काम होतं.
एक दिवस तो ती रस्त्यावरची घाण स्वच्छ करत 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 पुढे गेला. बघा फार मस्त आहे, सिद्धांत मस्त क्लिअर होईल आपला. स्वच्छ करत करत पुढे गेला. पुढे एका सावकाराची हवेली दिसली आणि त्या हवेलीत त्या सावकाराची सुंदर मुलगी उभी होती. 8 वर्षापूर्वी याचं लग्न झालं होतं. हा मेहतर होता, तो सावकार होता. त्या सावकाराची ती मुलगी होती. याच्या मनात एक विषय आला की ही सावकाराची मुलगी माझी पत्नी झाली तर. चंचल मनात काय विचार येणार नाहीत महाराज. ते आता येणं वाईट का चांगलं याची चर्चा मी करणार नाही, मला पुढे बोलायचं आहे. त्याच्या मनात तो विचार आणि एखादा विषय अंतःकरणावर असा प्रतिबिंबित झाला ठसला की म्हणतात हातातलं काम संपतं. त्याच्या हातातला झाडू थांबला, त्याची स्वच्छता करणं हे काम थांबलं आणि अवेळी तो घरी परत गेला. आणि असं म्हणतात ठरलेल्या वेळेपेक्षा जर घरी परत गेले ना लोक तर विचार गाव कसं काय कीर्तन न करता परत आले की काय, असं होऊ शकतं. अवेळी परत गेल्यावर घरी विचारणा होते. तिने विचारलं गाव तुम्ही कशा काय लवकर परत आलात, एवढ्या लवकर गाव स्वच्छ कसं काय झालं, का तुम्ही मधून आलात का, तुमची तब्येत बरी नाही, तुमचा चेहराही जाणवतो. पूर्वीचा काळ होता, जरा पती पत्नीत अनन्यता होती. म्हणजे आताच्या काळात नाही असं मला बोलायचंच नाही, आताच मला ठाऊक नाही असं बोलतो. अनन्यता होती. त्याला असं वाटलं आता चोरून ठेवून भानगडी वाढवल्यापेक्षा, कारण काही गोष्टी लपवल्या का भानगडी वाढतात म्हणतात. तुमचा काय अनुभव झालेला आहे सांगा. कारण मला कीर्तनात सांगायला हे अनुभव उपयोगाला येतील, कारण मला घेता येत नाही. भानगडी वाढवत केल्यापेक्षा असं मोकळं झालं पाहिजे असं त्याची इच्छा होती. त्यामुळे त्यानं काय म्हटलं, अगं काय झालं म्हणे, मी रस्ता स्वच्छ करत करत निघालो. पुढे सावकाराच्या हवेलीत त्याची मुलगी उभी होती. तिचं सौंदर्य इतकं चांगलं होतं, इतकी सौंदर्यवती होती की ती माझी पत्नी असावी असं मला का वाटलं म्हणे. का कुणास ठाऊक. बरं त्या पत्नीलाही फार वाईट वाटलं नाही. आपला पती दुसऱ्याच्या मुलीशी माझं लग्न व्हावं असं जर 2019 मध्ये एखाद्या पत्नीला सांगायला गेला तर कल्पना तर करा, किमान काही गोष्टीच्या कल्पना केल्या पाहिजेत, फक्त प्रपंचच नाही, कल्पना तर करा. बाटाची चप्पल घालून माहेरी जाईल असं म्हणतात, निघून गेली असती, किंवा काय त्या चपलीचं काय केलं असतं सांगता येत नाही, फेकून दिली असती. पण ती बिचारी तशी नव्हती. म्हणजे महिला मंडळीने आक्षेप घेऊ नका, मी दृष्टांत सिद्धांत पटवण्यासाठी सांगतोय. नाहीतर या महाराजाला कोणी बोलवलं त्याला पहिल्यांदा शोधा. तिने एक विचार केला की माझ्या पतिराजाची जर ही इच्छा आहे ना तर मी ती पूर्ण केली पाहिजे. म्हणजे पतिव्रतेचा तो भाव असतो की माझ्या पतीच्या इच्छेत इच्छा, जसा साधूचा देवाच्या इच्छेत इच्छा मिसळवणे हा भाव असतो. पतिव्रतेने आपल्या पतीच्या इच्छेत इच्छा मिसळावी, पतिव्रतेने पतीच्या इच्छेत इच्छा मिसळावी आणि पतिराजाने चांगल्या इच्छा धराव्या. बस संपलं, भांडणच मिटली. ह्या चांगल्या इच्छा धरत नाहीत, त्यामुळे त्या इच्छा मिसळत नाहीत आणि याने वाद होतात आणि त्यामुळे आम्ही सोडून दिले. विठ्ठल विठ्ठल. तिने विचार केला की माझ्या पतीची इच्छा मी पूर्ण करू शकली पाहिजे. तिने एक युक्ती केली महाराज. 2-3 दिवसात तिने त्या सावकाराच्या घरात बरोबर प्रवेश मिळवला. रोज जायची, स्वच्छता करायची, लादी पुसायची, कपडे धुवायची, घर झाडून काढायची, केर बाहेर टाकायची. 3-4 दिवस सतत जायची आणि रात्री परत यायची. दिवसभर काम करायची. आता घर मोठं असल्यामुळे कोण येतं कोण जातं कळत नाही. जसं आपला भारत देश मोठा आहे, ते कराचीतून आले, त्यांनी ताजमहल उडवला, आपल्याला कळलं का? कोणी येतं टिकली लावून जातं, मोठं घर असलं की सांग कळत नाही. घर मोठं किती मोलकरणी आहेत काय आहेत कळत नव्हतं. मग काय करावं, कोणाचंच लक्ष जात नाही. कोणाचं तरी लक्ष गेलं पाहिजे तिचा भाव. आणि सांगू 4थ्या दिवशी बरोबर त्याच सावकाराच्या मुलीच्या लक्षात आलं, जिला बघून हिचा नवरा तिची अपेक्षा करत होता. आणि तिने विचारलं, का ग म्हणे, मी गेल्या 3-4 दिवसापासून बघते म्हणे, माझ्याकडे आतापर्यंत जी जी मोलकरीण आली ती पहिल्यांदा कामाला हात लावण्याआधी पगार ठरवून गेली, पगार ठरवल्याशिवाय कामाला हात लावला नाही. पण तू अशी नेमकी वेगळीच मोलकरीण नाहीस, पहिल्यांदा काम करतेस, अजून पगाराचं बोलली नाहीस, काय तुझ्या मनात काही वेगळा विचार? म्हणे बरोबर ओळखलं तुम्ही, कोणीतरी विचारावं हाच माझ्या मनात विचार होता. काय विचारावं म्हणे? त्याचं असं झालं म्हणे, 4-5 दिवसापूर्वी माझे पतिराज, 8 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं, मेहतर आहोत आम्ही, घाण साफ करण्याचं काम आहे म्हणे आमचं. सगळा परिचय दिला, बायोडाटा एका मिनिटात देऊन टाकला, सळलं कळलाय तिला पुढच्याला. मग घाण साफ करण्याचं काम करतो, 8 वर्षापूर्वी लग्न झालंय म्हणे, पण 5 दिवसापूर्वी तुम्हाला त्यांनी बघितलं आणि त्यांना असं वाटलं की तुम्ही त्याची पत्नी झाली पाहिजे.
तिलाही महाराज राग आला नाही. असं म्हणतात कधी कधी बडे वो बडे होते आहे. काही माणसं मोठी असतात, अंतकरण मोठी असतात. आपण फार लहान म्हणतो अंतकरण घेऊन गेलो, थोडं पाहिलं तरी वाईट वाटतं बोलणं निराळं. महाराज तिने त्या सगळ्या प्रकरणाला एन्जॉय करायचं ठरवलं. तिला राग आला नाही. ती बोलली तुझ्या पतीशी म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे हा 8 वर्षापूर्वी. ठीक आहे. घाण साफ करण्याचं काम म्हणजे मेहतर आहेत, मी सावकाराची मुलगी, वय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिने 2 वाक्यात सांगितल्या आणि बोलली काहीच हरकत नाही म्हणे तुझ्या पतीशी मला लग्न करायला. हिला तर शॉकच बसला. हिला काहीच हरकत नाही, पण म्हणे माझ्या काही अटी आहेत. एक तर म्हणे 2.5 वर्ष मुख्यमंत्री, अरे सॉरी ते चाललं. एक तर म्हणे ह्याने माझ्या काही अटी मान्य केल्या पाहिजेत. 4 गोष्टी आहेत म्हणे. एक तर याने तुझं घर सोडलं पाहिजे, मग गेला पाहिजे कुठं, जंगलात गेला पाहिजे, भगवे कपडे घातले पाहिजेत आणि तिथे जाऊन अंगाला भस्म लावून ओम राम कृष्ण हरी नामस्मरण केलं पाहिजे. तो नामस्मरण करत राहील. एका विशिष्ट स्तरावर गेला की मी नक्की त्याची पत्नी होण्यासाठी तयार आहे. ती म्हटली बाई काही होईल, काही होईल, पण हे होणार नाही, कारण गेल्या 10 वर्षापासून गावात सप्ताह आहे. काल्याच्या दिवशी तरी किमान जात जा म्हणून मी आदळते डोकं, पण गेला नाही म्हणे. तुझ्या म्हटल्याने तो वनात कधी जाईल, काही होईल पण हे जमणार नाही. पण ती म्हटली नाही जमणार तर मग माझं लग्न करणं जमणार नाही, मान्य असेल तर बोला. ती म्हटली बघते प्रयत्न करून. ती घरी आली आणि घरी आल्यानंतर याला फार आनंद झाला. असं म्हणतात आपल्या पत्नीची क्षमता किती आहे हे त्या पतीलाच माहित असते. हे काय करू शकते, हे आपलं काम काढू शकते म्हणजे कोणाचं काढू शकते. क्षमतेवर फार भरोसा असतो. असं पती पत्नीच्या क्षमतेवर भरोसा असला पाहिजे की एखादं काम हिने जर करायला घेतलं तर नक्की पूर्ण करेल हा विश्वास होता. त्यामुळे ते अगदी नाचायला लागलं. असं म्हणतात काही लोकांना ते फार नाचवता येते, पण त्याचं एक तंत्रही आहे, ज्याचं त्यानेच नाचवावं असं एक तंत्र आहे. असं म्हणजे त्याला काही विशिष्ट शिकवलेलं असतं, त्या पद्धतीने ते नाचायला लागलं. ते म्हणते अहो तुम्हाला वाटत असेल काम पूर्ण झालं, पण काम पूर्ण झालं नाही. काम 70%च पूर्ण झालं म्हणे. तिने अटा टाकल्या. काही काय टाकल्या म्हणे, 4 अटी टाकल्या म्हणे तिने. ते तुम्ही करणारच नाही. अहो कुठल्याच सांग तरी म्हणे. एक तर म्हणे तुम्हाला घर सोडावं लागेल, हा म्हणे कबूल. दुसरं म्हणे तुम्हाला जंगलात जावं लागेल, याने म्हटलं कबूल. तिथे जाऊन भगवे कपडे घालावे लागेल, भस्म अंगाला लावावं लागेल, कबूल. आणि म्हणे राम कृष्ण हरी नामस्मरण करावं लागेल, याने कबूल म्हटलं. तिला चक्कर आला, कारण 8 वर्षात 4 गोष्टी याने पहिल्यांदा हो म्हटल्या होत्या, त्याही बाहेरचीच ऐकून. हे चक्कर दुरुस्त झाल्यानंतरच आहे पुढचं प्रकरण. मग ते सगळे गेले. खरं सोबत नव्हतं काय. आता मेहतर कोण येईल बिचारी, सांपत्तिक परिस्थिती तरी काय, कोणी सोबत नव्हतं. पत्नी बिचारी तिच्या सोबतच होती. माझ्या पतिराजाचं कसं होईल. यांनी व्रत धारण केलं, यांनी अजून एकादशी बरोबर केली नाही. एक मोठी पकडली तर हा संध्याकाळी स्वयंपाक झाला काय विचारतो चुकून चुकून. काय होईल याचं असं कळत नव्हतं, म्हणून ती तिथे गेली. आणि याने मात्र ठरवलं होतं, भगवे कपडे घातले, हातात माळ घेतली महाराज आणि नामस्मरण करायला सुरू केली. ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी. नामस्मरण सांगू तुम्हाला वाया गेला असं कोण ऐकला नाहीच ना महाराज. किती वाईट असला ना परिणाम होतो, पण याचं नामस्मरण देवासाठी नव्हतं ना. याचं नामस्मरण सावकाराच्या मुलीसाठी होतं. त्यामुळे नामावर प्रेम नव्हतं, साधनेवर प्रेम नसलं की साधन काळात त्रास होतो. हा ठरलेला नियम आहे. साध्य प्राप्तीनंतर आनंद समाधान मिळतो तो भाग निराळा, पण साधन दशेत त्रास होता. आता ओठ कोरडी पडत होती, घसाला कोरड पडत होती, तहान लागत होती, भूक लागत होती. नामस्मरण 1 महिनाभर चाललं, ओठ सुकत होते ना ते थांबले. नामस्मरण 6 महिने चाललं, जो घसा सुकत होता ना ते थांबलं. ओम राम कृष्ण हरी. नामस्मरणाला 1 वर्ष झालं. आता तहान लागणं थांबली. नामस्मरण पुढेच पुढे चाललं. ओम राम कृष्ण हरी. 3 वर्ष साधना नामस्मरणाची केली बघा. दाढी वाढली, कपडे वाढले आणि नामस्मरण करता करता एकदा विसरला. भूक लागते, तहान लागते, घसा सुकतो, ओठ कोरडे होतात, विसरला. नामस्मरण अजून 1 वर्ष पुढे गेलं. ओम राम कृष्ण हरी. सांगू विसरला स्वतःला की मी मेहतर आहे. विसरला मी सावकाराच्या मुलीसाठी नामस्मरण करतोय आणि विसरला माझ्या अवतीभोवती माझी सेवा करायला माझी पत्नी आहे. तो ज्या दिवशी विसरला ना त्या दिवशी सगळं जग त्याच्याकडे आलं. कारण स्वतःला विसरल्याशिवाय नामाचा आनंद येत नाही आणि नामाचा आनंद आल्याशिवाय त्या ध्वनी लहरी बाहेर पडत नाहीत. तो स्वतःला विसरला पाहिजे आणि नामस्मरण त्याच्यासाठीच व्हायला पाहिजे.
तो नामात ज्या दिवशी रंगेल ना त्या दिवशी त्याच्यात जग रंगत. विठ्ठल विठ्ठल त्या नामस्मरणाच्या ध्वनी कंपन वेवस बाहेर पडत होत्या आणि त्या वेवस सगळ्या लोकांना त्या साधुत्वाकडे आकर्षित करत होत्या. एखाद्या साधूकडे पाहिल्यावर त्याच्याशी बोलावं, दर्शन घ्यावं असं जर वाटत असेल तर समजून चला हा नामधारक आहे आणि याची साधना आत मुरलेली आहे. माऊली बोलले ना, दर्शन घेतल्यावर प्रशस्त वाटत असेल तर पुण्यपुरुष समजावं. का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष, पुण्यपुरुषाची ती ठरली. हा सांगतातच ना, त्याचं नामस्मरण चाललं. ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी. त्या नामस्मरणाची कंपन लोकांकडे जायला लागली आणि लोक महाराज मुंगी जशी गुळाकडे बघून असा गोळा व्हावा तसे लोक गोळा व्हायला लागले. त्याला ठाऊक नव्हतं, विसरला होता कशासाठी नामस्मरणाला आलो, मी कोण आहे, कुठे बसलोय, सगळं विसरल्यावर हे सगळं झालं. हा हा म्हणता शिष्य परिवार वाढला. एखादा महाराज मोठा झाला का शिष्य कधी वाढतात ते महाराजलाही कळत नाही, लोकांना कधी कळेल. लगेच कशासाठी वाढतात तो भाग निराळा. पण इतकी शिष्य संपदा वाढली की मोठे झाले. पाहता पाहता मोठा मंडप घातला गेला, लोक दर्शनाला यायला लागले, त्यामुळे रांगा लागायला लागल्या. आणि रांगा लागायला लागल्यानंतर बरोबर पोलीस आले. जिथं पोलीस येतात, जिथं लोक वाढतात तिथं राजकारणी लोक आल्याशिवाय राहतील का, तेही आले. आल्यानंतर कोणी काय देत होतं, कोणी काय देत होतं, जेवणावळी हे ते एवढं सगळं झाल्यानंतर दर्शनाची 10 ते 6 वेळ ठरली. बरोबर लोक त्याच वेळेत याचे, भंडारे व्हायचे, पंक्ती व्हायच्या, दर्शन व्हायचे. पण मात्र साधूचं काय, ओम राम कृष्ण हरी. मी जाणीवपूर्वक मगाशीपर्यंत त्याला मेहतर म्हणत होतो, आता साधू म्हणतोय. का, स्वतःला विसरला, नामात रंगला. आणि हा हा म्हणता ही बातमी त्या सावकाराकडे पोहोचली जिच्या मुलीसाठी हा वनात आला होता. आणि महाराज तुम्हाला सांगू, श्रीमंत माणसांना ना फार देवाधर्माची आवड असते. आवड असते म्हटल्यापेक्षा जरा बारीक सांगतो, भीती ही असते, मी जे कमवलं ते जाऊ नये. आणि म्हणून ते पटकन देवाकडे जातात. ज्याच्याकडे काहीच नाही ना तो घाबरतच नाही कोणाला. आता देवाच्या बापाने ठरवलं तरी वाईट होणार नाही, इतकं अगोदरच वाईट झालाय, आता माझं कोण वाईट करू शकतं. सांगू तुम्हाला, कफल्लकतेचा आनंदही फार निराळा असतो. श्रीमंतीचा आनंद उपभोगता आला असेल, प्रत्येकाने उपभोगला असेल. पण ज्याच्याकडे काहीच नाही, 10 रुपये 15 रुपये खिशात घेऊन बस स्टँडवर झोपण्याची भीती आपल्याला, आपण अशा होतो. 1000 रुपये घेऊन बस स्टँडवर निवांत झोपू शकत नाही, पण बस स्टँडवर झोपलेले लोकही पाहिले मी, इतक्या आनंदात की 5000 रुपयाच्या गादीत आणि एसी चालू असलेल्या रूमवरही जेवढी झोप होत नाही ना, तेवढे शांततेने बस स्टँडवरचे लोक झोपतात. सुखी कोण सांगा तुम्ही मला, सांगा ना कोण सुखी असतं ना. ज्याच्याकडे काहीच नाही ना ती कफल्लकता आनंद देते, कारण भयच जातं ना. काहीतरी असणे हे भयाचं लक्षण आहे, काही नसणे हे कफल्लकता आहे, आणि काही नसताना तो नामधारक असणे हे साधुत्वाचं लक्षण आहे. निळोबारायानंतरची प्रमाण कीर्तनात गाऊ नये हा संप्रदायाचा दंडक आहे. पण मी एक प्रमाण नेहमी गात असतो. आम्ही मुरबाड तालुक्यात संगमेश्वर देवस्थानला कथा केली होती फुलनाथ बाबांच्या. तो नाथपंथाचा मठ आहे. एका साधूकडून दुसऱ्या साधूकडे त्या मठाचा कारभार देण्यासाठीचा जो कार्यक्रम असतो त्याला शंखढाल कार्यक्रम म्हणतात, नाथपरंपरा. त्या संदर्भाने आमची भागवत कथा ठेवली होती. आणि सगळ्या देशभरातून साधू आले होते. त्यात एक साधू होता गंगापूरचा, हरियाणाचा. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस त्याचं वय 5 वर्षाचं होतं. पण त्याला कळत होतं थोडं थोडं. त्याच्या डोळ्यापुढे त्याची आई आणि वडील तलवारीने कापले गेले होते आणि त्याचं कापल्यानंतरचं रक्त त्याच्या अंगावर घेऊन तो पुढे निघाला होता. अजूनही त्या आठवणी सांगताना त्याच्या डोळ्यातून अश्रू कधी बाहेर येतात हे त्यालाही कळत नव्हतं. आज त्या साधूचं 55-56 वर्षाचं वय आहे. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कथेत बाहेर दारावर उभे राहायचे. मराठीतली कथा कळत नव्हती, पण कथेतले श्लोक आणि गायन मात्र कळत होतं. का, त्या साधू तो मुलगा एका रडत रडत ज्या दारात गेला ते दार नाथपंथाच्या साधूचं होतं. त्या साधूने अंगीकार केला, मोठं केलं आणि गायनात संगीतात MA केलं. आता मोठा साधू एका याचा, म्हणजे भीमाशंकरचे पूज्य गणेशनाथ बाबा आहेत ना, त्यांचे ते मित्र आहेत. हो, ते काय सांगू तुम्हाला वारकरी संप्रदायाचं महत्त्व. म्हणजे तिथे आम्ही कथा करायची आणि भीमाशंकरचे गणेशनाथ महाराज यांचा अधिकार आखाड्याच्या लोकांना ठाऊक आहे. आमच्यासाठी ते स्वतः स्वयंपाक करून मला जेव घालायचे. बघा, साधूच्या हातचं खाल्लंय त्यामुळे परमार्थ ढळणार नाही. विडाला विडाला हे तो साधू आला होता आणि ओळख झाल्यानंतर रात्रभर गप्पा करत बसायचा. आणि त्याने सांगितलं नाथपंथाचा साधू कसा असतो.
त्याचं राहणं कसं असतं यासाठी एक सिनेमा निघाला, त्यावर गाणी लिहिली होती, ती त्या साधूने लिहिली होती आणि गायली सुद्धा होती. राज बब्बरच्या स्टुडिओत सगळं फुकट करून दिलं होतं. त्यातलं एक पद तो साधू आम्हाला म्हणून दाखवायचा. ते पद आम्ही अजूनही विसरत नाही. जसं सुंदर ते ध्यानवर माझं प्रेम आहे ना, तितकंच प्रेम मी त्या पदावर करतोय, खरंच करतोय. मी त्या संप्रदायाचा नाही, त्या संप्रदायाची नियमावली ठाऊक नाही, त्या साधूची या आधी माझी ओळख नव्हती, पण 5 वर्षाची सांगात आहे. त्याच वेळी इतकं सुंदर गायचा महाराज की नाथपंथाचा साधू असा असतो, रमलेला असतो साधने, त्याच्याकडे काहीच नसतं आणि त्याला लोकांकडून काही घेणंही नसतं. मैं तो रमता जोगीरा, मैं तो रमता जोगीरा, मुझे दुनिया से क्या काम, मुझे दुनिया से क्या काम रे, मैं तो रमता जोगीरा, मुझे दुनिया से क्या काम. ज्ञान न जानू ध्यान न जानू, ज्ञान न जानू ध्यान न जानू, नहीं सिमरन को का, मैं तो रमता जोगीरा, मुझे दुनिया से क्या काम. ज्ञान ध्यान आणि स्मरण या साधनेची गरज राहिलेली नसते, जवळ काहीच नसते, कफल्लकता असते, पण ती कफल्लकता ही श्रीमंती होते तो साधू. विठ्ठल साधुत्व अंगी आलं पाहिजे, तेव्हा कफल्लकता आनंद देते, तुम्हा मला श्रीमंती आनंद देते. पण ते लगेच देवाकडे जातात. देवाकडे गेल्यानंतर आता यांनी ठरवलं की मोठा साधू आला तर आपण गेलो पाहिजे, म्हणून यांनी मोठा पेटारा घेतला मिठाईचा, गेला आणि साधूकडे ठेवला. साधू बघतही नव्हता. बघेल तर तो साधू तरी कसा, हा मिठाईचे पेटारे आल्यावर पाहत असेल तर काही असेल, पण साधू नसेल. काय होईल मला माहित नाही. ते कसे काय मोजू शकते होतो. ज्याने ते तत्व बघितले तो व्यवहारातलं हे काय बघेल महाराज, आणि व्यवहारातलं जो बघत असेल तो ते काय बघू शकेल महाराज, आणि तो जर बघत नसेल तर आपल्याला काय दाखवेल महाराज, सांगा ना तुम्ही मला. पण आपण असे मेंढपाळ वृत्ती आहो, एखादा दिसला का त्याच्या मागे सगळे. एक मेंढी जीव द्यायला गेली की फाकीच्या सगळ्या जीव द्यायला जातात. आपला परमार्थच तसा झाला. विठाला विठाला मग त्या साधूने तो मिठाईचा पेटारा पुढे ठेवला. साधूने डोळे उघडले नाहीत. काय सुरू होतं? नामस्मरण. ओम राम कृष्ण हरी नामस्मरण सुरू होतं. साधूने बोललं नाही आणि पाहिलं नाही तर साधू मोठा वाटायला लागतो. बोलला का साधू जरा लहान वाटतो, पण बोलतच नसेल ना, तुम्ही काही करा, बोलतच नसेल ना, फार चांगली साधना आहे. ते काही अभ्यास करण्याची गरज नाही राहते. न बोलण्याने फार मोठा होतो साधू. मस्त आहे ती साधना. ज्यांना जमली त्यांनी करावी. विठ्ठल आणि मग याचा परिणाम वाढला आणि म्हणायचा साधू फार मोठा आहे, सावकाराने साधू मोठा आहे. घरी आला, सगळे मित्र सवंगळीत चर्चा करायला लागला. मुलीला बोलावलं, लंडन मध्ये शिकायला गेली होती ती, तिला बोलावलं. अगं उद्या जा म्हणे, ड्रायव्हर देतो, गाडी देतो, एक मोठा साधू आला, दर्शन घेऊन ये. कोण आहे, कसा आहे, काय आहे, सगळं सांगितलं आणि ही हसायला लागली. तेव्हा त्या सावकाराला राग आला. सावकार म्हणतो, ही लंडनला शिकायला गेली, अजून भारतात परत आलेली दिसत नाही, हिची बुद्धी अजून तिथेच दिसते म्हणे. साधूवर श्रद्धा नाही, विश्वास नाही. पण हिचं हसण्याचं कारण वेगळं होतं, कारण याने जे वर्णन सांगितलं होतं त्याच पद्धतीचा एक माणूस 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी माझ्याकडे, तिथे एक मुलगी, बस म्हणे आपल्याला जायचा हात तोच आहे का पायासाठी. रात्रीच SMS टाकले सगळ्यांना, फ्री आहेत त्यामुळे 100 एक्सप्रेशनचं बोलतोय मी, ते तर बाकी फ्रीच आहे. त्या फ्रीने इतका वेळ घातला, काही गोष्टी फुकट देऊन महत्वाचा वेळ घालवून राहिले. विठ्ठल हे सांगतो. मित्र 4 जण बसून सगळे अँड्रॉइड मोबाईल वर खेळत असतात, एकमेकाशी बोलत नाहीत. हा भाग निराळाच. भाग असा आहे की बाप, मुलगा आणि त्याचा भाऊ तिघही जण एकमेकांना तिथल्या तिथे SMS टाकतात, एखादा मेसेज फॉरवर्ड करतात, पण बोलत नाही. हा विषय महत्वाचा आहे. घरातला संवाद संपला महाराज. 4 जण रात्रभर वेड्यासारखे. आता ना, पूर्वीच्या काळी महाराज रस्त्याने कोणीच भेटत नव्हतं रस्ता सांगायला. त्यावेळेस आपलं काही नेटही नव्हतं, GPS नव्हतं. त्यावेळेस रस्त्यानं काही निष्काम कर्मयोगीच भेटायचे. महाराज सरळ जाऊ द्या, तेच भेटायचे बिचारे, तेच रस्ता सांगायचे. खरं बोलतात ते.
पण आता आता नेट जर चाललं नाही ना तर त्यावेळेस काही निष्काम कर्मयोगी तिथे बसलेले असतात, त्यांना पुढे उतरून जावं लागतं, डोकं वर करून विचारावं लागतं इतके त्या मोबाईल मध्ये किती आहे, कसं साधन आहे, थिल्लर साधन आहे, मोफत आहे. म्हणजे मोफत देतो म्हणजे किंमतच नाही ना, त्याला किंमत असते त्याने फुकट दिलंच नसतं ना. पण आपण इतका किमती वेळ त्यासाठी घालवतो हे आपल्याला कळलं पाहिजे ना. इतकी मोठी क्रयशक्ती आहे भारताची तरुणातली, ती क्रयशक्ती कशी थांबावी यासाठीचं हे एक षडयंत्र आहे. मैत्रिणीला सांगितलं, दुसऱ्या दिवशी सगळे निघाले, गेले, पाहतात तर मोठा मंडप, भरपूर लोक आहेत. एवढ्या लोकात जर ह्याला सांगितलं की तू मला पत्नी व्हावी म्हणून हे केली, विनंती केली होती, मी तुला इथे पाठवलं, हे खरं जरी असलं ना, इथले लोक चॉकलेट देते तुकडे करून वाटतील म्हणे, खरं नाही म्हणे. मग दर्शनाची वेळ बघितली 10 ते 6 म्हणे, 6 वाजेपर्यंत आपल्याला काहीच बोलता येणार नाही, लोक गेल्यावर बोलू. नंतर त्याची पत्नी भेटली, हा तोच आहे कळलं, आणि मग 6 वाजेपर्यंत वाट बघितली. त्याचं आपलं मात्र सुरू होतं, तो तर सगळंच विसरला होता ना. सावकार, त्याची मुलगी, पत्नी, त्याचं घर, स्वतःला विसरला हो. ओम राम कृष्ण हरी. सगळे गेल्यानंतर ही सावकारा पुढे त्या साधू पुढे गेली आणि जाऊन हिने अभिमानाने चुटकी वाजवली. अहो साधू, उघडा म्हणे डोळे, मी तीच आहे म्हणे जिच्यासाठी तुम्ही इथे येऊन नामस्मरणाचं ढोंग करताय म्हणे, मी तीच आहे. पण महाराज सांगू, त्याने डोळे उघडले नाही, त्याने बिलकुल डोळे उघडले नाही, पण त्याने तोंड मात्र उघडलं. कारण तोंड जर उघडलं नसतं तर पंचायत झाले असते. त्याने एक शब्द टाकला, सांगू तुमचा माझा परमार्थ दुरुस्त करेल, तो शब्द नक्की करेल, नक्की आपण गांभीर्याने ऐकत असो तर. तो बोलला, तू तीच आहेस, बरोबर आहे, पण सांगू तू जरी तीच असली ना तरी मी मात्र आता तो राहिलो नाही. विठाला विठाला पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंचे एक विद्यार्थी आहेत, त्यांनी हे इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे, इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलं. परिवार कोणताही असू द्या, त्याच्यातलं काहीतरी चांगलं घेता आलं पाहिजे. आपला वारकऱ्याचा दंड काय सांगू तुम्हाला, नामस्मरण एका कामी मेहतराला, म्हणजे एकतर सामान्य मेहतर, दुसरा विषय वासना अंतकरणात आलेली पत्नी म्हणून मिळावी, दुसऱ्याची मुलगी, ही भावना ज्याच्या अंतकरणात आहे तो लोकांच्या दर्शनास पात्र होतो. हा नामाचा महिमा आहे. म्हणून महाराज बोलले, ते पुन्हा पाहोन नाम गरजे, ते पुन्हा पाहोन नाम गरजे, ते पुन्हा पाहोन नाम गरजे. पहिलं लाविले निशान, पहिलं तिलावर पताका लावलेली आहे आणि ती पताका, ते नामस्मरणाचा परिणाम बघितला, माझा आत्मविश्वास वाढला आणि मीही त्याच नामाची गर्जना करतो आहे. ते खुन पाहून नाम गरजे, नामाची गर्जना करतो. पण का हो महाराज, सूक्ष्मताच नाही, कार्य आणि कारण हे दोन्ही भाव जिथे संपतात, कार्य कारणाचा विषय जिथे येतो ना तो प्रवृत्ती मार्ग आहे. महाराज म्हणतात तो प्रवृत्ती मार्ग जिथे बाजूला जातो आणि निवृत्ती मार्गावर चालताना लोकांना जागृती देत मी चाललो अभंगाचं पहिलं कारण कारण बाजूला गेली. सामान्य लोकांना सूक्ष्म आणि दुस्तर मार्ग, सुलभता आहे. कार्य कारण हा सगळा भावच जिथे संपतो, प्रवृत्ती जिथे संपते, असा निवृत्तीचा हा मार्ग आहे. कारणा कारण वारी येले जेथे, सगळं संपलं. जातो तेने पंथे साधावीत, साधावीत म्हणजे लोकांना जागृती देत पुढे पुढे जातो. महाराज म्हणतात कारण ती नामाची सुलभ अशी साधना आहे. विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई.
वारियले जेथे जातो तेने पंथे साधावीत संती हे पैल लाविले निशान तेथून पाहोन नाम गरजे. संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म असं म्हटलेलं आहे. म्हणून संत आल्यावर असं म्हणतात ना की सांगू तुम्हाला परमार्थाची फलश्रुती पारमार्थिक जीवनात एखादा साधू भेटण्यात आहे म्हणजे मग पुढचं आपल्याला कळो न कळो आहे. आणि पारमार्थिक कृत्य करत असताना परमार्थ ज्याने मुरवला असा साधू येणे त्याच्यात फलश्रुती आहे. ते हे गुरुग्रामीचे आले कासवय गुरुनेच धाडिले. आदरणीय महाराजांचं आम्ही इथे हृदयपूर्वक स्वागत करतो. महाराज बोलले कार्य कारण भाव जिथे संपतो ना ती अशी ही सूक्ष्म आणि दुस्तर नसलेली मोठी वाट आहे त्याने आम्ही चालतो. सांगू तुम्हाला आता ह्यावर अनेक पद्धतीने मग संत साहित्य काय सांगतं, शास्त्र उपनिषदाचं यावर काय म्हणणं आहे, म्हणजे महापुराण भागवताचं काय म्हणणं आहे, रामायण काय म्हणतं, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर स्वतंत्र कीर्तन हो एक नक्कीच होय. महाराज इतर सगळ्या साधना सोडून नामाची साधना इथे का सांगतात आणि त्या साधनेला इतर संतांनी उच्चिष्ट म्हणून आपल्यासाठी का सोडलेलं आहे तर तिच्याकडे असणारी सुलभता, तिच्याकडे असणारा दुःखाचा नाश करण्याची शक्ती आणि तिच्याकडे असणारं मोक्षालाही लहान करून पुढची प्राप्ती करून देण्याचं. भक्तिशास्त्रकारांनी तिला जी 8 विशेषणं जोडली ना त्यातली वारकऱ्यांनी 3 पाळली पाहिजेत असे आमचे गुरुजी सांगायचे. भक्तीची साधना नामाची साधना ही कशी आहे, शुभ करणारी आहे, शुभदा. मोक्षाला लहान करणारी त्यापेक्षा वेगळं काहीतरी देणारी मोक्ष लघुता. आणि क्लेशग्नी क्लेशापासून दूर करणारी. आता क्लेश म्हणजे काय त्याचंही सूत्र आलं, क्लेशस्तु पापम तद्बीजम अविद्याच. पाप पापाचं बीज आणि अज्ञान या तिन्ही गोष्टीला नाम बाजूला काढतं. कसं अहो महाराज बोलले विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. पाप संपलं. पापाचा बीज असलेला लोभ संपत. लोभ नामाने संपत ना महाराज. लोभ असा आहे की कशाने संपत नाही. एकदा काम संपेल, क्रोध संपेल, पण लोभ संपत नाही. आणि लोभ संपण्यासाठी नाम साधनाच करावी लागते. महाराज म्हणतात तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरिकथा. नामस्मरण असं आहे की लोभावर एकच आहे. तुम्ही भागवत ऐकलं असेल, हिरण्याक्ष आणि भगवान वराह यांचं खूप घनघोर युद्ध झालं, खूप घनघोर युद्ध झालं, पण त्यात पाडावच होत नव्हता हिरण्याक्षाचा. सगळे देव यक्ष किन्नर याच्यात स्वर्गात वृष्टी करण्यासाठी आतुर होते, पण अजून पाडाव का होत नाही हिरण्याक्षाचा. कळलं देवांना की हिरण्याक्षाचा पाडाव होणं सोपं नाही. एखाद्या वेळेस वराह भगवान परमात्म्याने दुसरी काहीतरी युक्ती केली पाहिजे. युद्धात लढता लढता वराह भगवान परमात्मा क्षणभर थांबतात आणि क्षणभर थांबल्यानंतर परमेश्वर सगळी हत्यार बाजूला टाकतात आणि आपली 5 बोटाची अशी मुष्टी आवळतात आणि आवळलेल्या मुष्टीने हिरण्याक्षाचं कान आणि डोळ्याच्या मधल्या भागात एक मुष्टी प्रहार करतात आणि एका मुष्टी प्रहारात हिरण्याक्ष संपतो असं भागवतात वर्णन आहे. फक्त आता आपल्याला ते पटवून वेगळ्या पद्धतीने द्यावं लागेल, नाही तर लोक म्हणतील तुमच्या पुढे माईक आहे तुम्ही काही सांगता. जो शस्त्राने मरत नव्हता तो बुक्की मग काय गरज आहे म्हणे. काही हळगुंड असे आहेत की मग शस्त्र तरी कशाला म्हणे, पाठवाना म्हणे मग मिलिटरीला तिथे गुद्दे मारायला म्हणजे लोक संपतील. कसं सांगावं. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप हा लोभाचा अवतार आहे. रावण कुंभकर्ण हा कामाचा अवतार आहे. शिशुपाल दंतवक्र हा क्रोधाचा अवतार आहे. क्रोध संपण्याचं शस्त्र निराळ आहे, काम संपण्याचं शस्त्र निराळ आहे आणि लोभ संपण्याचं शस्त्र निराळ आहे. शस्त्राने अस्त्राने संपत नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा त्याच्या मूल स्वरूपाचा अभ्यास करतात. बायोडाटा बाहेर आल्यानंतर कळलं की याला अनुरूप पाहिजे तेच द्यावं लागेल आणि बायोडाटा अनुरूप आलं की तुम्ही तिकडेच जाता, ते नाही, ते अनुरूप नाही. मुष्टी प्रहार केला. कारण लोभ संपण्यासाठी संतुष्टतेचं प्रतीक आहे मुष्टी. बघा लहान मुलं आपल्या आईचं स्तनपान करतात आणि त्यानंतर त्यांना पाळण्यात टाकलं जातं. त्यानंतर ते असे मुष्ट्या बांधतात आणि पायाने सायकल चालवतात. हे संतुष्टतेचं प्रतीक आहे. मोठा झाल्यावर दुसऱ्या पुढे हात पसरतो तो भाग निराळा, पण मी लहानपणीचं सांगतो संतुष्टतेचं प्रतीक आहे. अशा मुष्ट्या बांधलेल्या असतात. ज्याची मुष्टी आवडलेली ना तो संतुष्ट समजायचा, भिकारी समजायचा. सुंदर दोहा आहे महाराज. तुलसी करपर कर करे करतल करना करे जिस दिन कर तल कर करे उस दिन मरण बरे हात पसरी जिने दिगत लोभ
लोभ संपवायचा असेल ना तर संतुष्टता समाधान पाहिजे, आणि समाधानाशिवाय लोभ संपत नाही. लोभ संपला नाही तर पापाची निर्मिती थांबत नाही, पाप थांबलं नाही तर क्लेश थांबत नाही, दुःख थांबत नाही. दुःख थांबावं असं वाटत असेल तर नाम घ्यावं लागेल. फक्त आपण सरळ लोकांना दुःख थांबावं असं वाटत असेल तर नाम घ्यावं लागेल असं सांगितलं तर जमत नाही. याच्यातली मधली पद लोपलेली आहे. याला व्याकरण भाषेत मध्यम पदलोपी समास म्हणतात. काय पहिलं पद सांगितलेलं असतं आणि शेवटचं पद सांगितलेलं असतं. मधली पद कीर्तनकाराला सांगायची असतात, नाही तर ग्रंथ तर लोक सरळ वाचू शकतात ना. त्या पदांची उकल करणे याचं नाव कीर्तन. म्हणजे दुःख थांबावं असं वाटत असेल ना, लोभ थांबला पाहिजे. लोभ थांबावं असं वाटत असेल ना, अंतःकरणात समाधान संतुष्टता आली पाहिजे. त्याने लोभ संपतो. संतुष्टता समाधान येईल कसं? नामस्मरणाने येईल. म्हणजे नामस्मरणाने दुःख जाईल. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने कोणता कार्यकारण भाव संबंध आहे तुम्ही बघा, नाही तर मग बादराईने संबंध म्हणून मोकळे व्हा. महाराज म्हणतात ते कोण पाहून नाम गरजे. कार्य म्हणजे कार्यकारण भाव जिथे संपतो त्या प्रांताची, त्या साधनेची जागृती देत मी पुढे चाललो. जातो तेने पंथे साधावीत. अनेक शंका घेता येतील. जागृती घेत निघालो म्हणजे लोक झोपले आहेत का? हो झोपले आहेत. तर मग ते कोणत्या कोणत्या झोपेत आहेत त्याचेही प्रकार करता येतील. म्हणजे कीर्तन करण्याची एक क्ल्यू पुढचे सांगतो. अनेक प्रकाराने बोलता येईल. किंवा महाराज तुम्ही ती नामाची साधना घेऊन लोकांना का जागृती इतर का देत नाही? महाराज म्हणतात सगळ्यांना झेपणारी तीच साधना आहे. हो, लहानाला, तरुणाला आणि मोठ्याला. बघा सगळ्यांना सगळ्या साधना येत नाहीत, पण नामाची साधना सगळ्यांना येऊ शकते. अहो जपतपाच्या साधना लहान मुलाने केली तरी जमत नाही, वृद्ध माणसाने केली तरी जमत नाही. एक वृद्ध आणि गेला संस्कृताची पद घोकायला लागला. आद्य शंकराचार्य म्हणतात वेड्यात ते करू नको, तुला करण्यासारखं एकच आहे. अंगम गलितम पलितम वशन विहीनम जातम कुंदम वृद्धोयाति गृहीत्वा दंडम तदपितम तदह्या शापिंदम भज गोविंदम भज गोविंदम भज भज गोविंदम भज हे जे गायलं हे निर्माण दक्षिणेत झालं. हे ज्याच्यासाठी वापरतो ते महाराष्ट्रातलं तत्वज्ञान आहे. जिथे गातोय तो मराठवाडा आहे, पण ही पद्धती विदर्भातली आहे. विठ्ठला म्हणजे मी ज्यांच्या सोबत परमार्थ शिकतोय आदरणीय संजय महाराज या चालीत म्हणत असतात, वेगवेगळ्या चालीत म्हणतात. आम्ही बसून काही संस्कृत श्लोकांवरती चाला बसवल्या होत्या एका चातुर्मासात. त्यासाठी एक एक्सपर्टही आमच्याकडे सोबत होता. आमचे पूर्णाजी खानोदे होते, ते सांगायचे म्हणून त्यामुळे ते गाता येतात. नाहीतर म्हणता येणं कठीण आहे. फार सुंदर आहे महाराज. काय बोलतो? सगळ्यांना येण्यासारखी साधन आहे. लहान असो, मोठे असो, छोटे असो, सगळ्यांना झेपेल, सगळ्यांना करता येईल. इह पर कल्याण सगळ्यांचं होईल हा भाव जगदूर तुकुब भरायचा आहे. त्यामुळे महाराज बोलले संती हे पहिलं लाविले निशान आणि ते खुन पाहून नाम गरजे. अजूनही वेगळ्या पद्धतीने रुचकर कीर्तन यावर नक्की करता येईल. पण कीर्तन करण्यासाठी कीर्तनकार काही स्वतंत्र नसतो. तुम्ही बोलवेले आम्ही बोलेन असंच माऊलीने म्हटलंय ना, संतांनी सांगितलेलं आहे. परिस्थिती अनुरूप असली तसं त्या पद्धतीने विवेचन होत राहतं. आपली वेळ बरोबर आता 2 तासाची झाली. 9:10 तुम्ही रामकृष्ण हरी केलं होतं. मी बरोबर 11ला संपवायचं ठरलं होतं, पण अलीकडे हा घड्याळ आवरतच नाहीये. म्हणजे घड्याळ आवरत नाहीये. त्याचंच प्राबल्य आहे महाराष्ट्रात. तुका म्हणे तुम्ही चला ह्याची वाटे पांडुरंग भेटे भरवशनी. सांगू तुम्हाला, कीर्तन करणं फार सोपी गोष्ट आहे. 4-2 पुस्तकं वाचणं किंवा एका अभंगाला सोडवण्यासाठी 2 तास बोलण्यासाठी प्रयत्न करणं फार सोपं आहे. तुम्हाला फार सोपं झालं कीर्तन करणं. कीर्तन करणं कोणीही करेल, कारण त्याचे मोबदले फार मोठे मोठे भेटायला लागले. त्यामुळे कोणी करेल, नक्की सांगतो तुम्हाला. पण सांगू तुम्हाला, मी जे सांगतो ते माझ्या जीवनात उतरणं फार कठीण आहे. किंबहुना कीर्तनकार जे सांगतो ते श्रोत्यांनी त्यांच्या जीवनात उतरणं फार कठीण आहे. मला तरी असं वाटतं, कीर्तन आपण रोजच ऐकतो, नेहमी कीर्तन सांगतोही, पण कीर्तन आपण जगायला जर शिकलो ना तर नक्की आनंद येईल.
आणि महाराष्ट्रात तो आनंद अजून टिकलाय, तो फक्त कीर्तन परंपरेमुळेच टिकला आहे. सांगू तुम्हाला, काही लोक म्हणत असतील हा पैसा, ही वेळ, ही खर्च. सांगू तुम्हाला, ज्या दिवशी या महाराष्ट्रातून कीर्तन परंपरा बंद होईल ना, त्या दिवशी महाराष्ट्रातल्या लोकांना पैसा खाल्ला तरी आनंद भेटणार नाही. नक्की सांगतो. काय काय तुम्ही सांगता हो? हे आमच्या साधू संतांनी बनवलेली विज्ञाननिष्ठ परंपरा आहे. तुम्ही तरी ठरवा, तुम्ही तुमच्या गावात सप्ताह करायचा नाही. तुम्हाला जर करमलं ना तर तुम्हाला माणूस म्हणणार नाही. कसं काय होऊच शकत नाही. देखे मानवजात सगळं जे स्वभावता भजनशील नैसर्गिकरित्या आपल्यात ते मटेरियल टाकलेलं आहे, तुम्ही बाहेरून काहीच करू शकत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी इतरांच्या म्हटल्याने न ऐकता, या बुद्धिवाद्यांच्या भ्रमात न पडता, आपला हा विज्ञाननिष्ठ संप्रदाय आहे, त्या संप्रदायाने दिलेली विज्ञाननिष्ठ नामाची साधना तुम्ही मी करत राहिलो पाहिजे. नामावर जसं मी बोलतो तसं माझं प्रेम वाढलं पाहिजे. आणि जसं तुम्ही कीर्तनकाराकडून ऐकता तसं तुम्ही त्याची फलश्रुती आपल्या समाधान, स्वार्थासाठी नामस्मरण करा. का? माझं चांगलं होणार हा स्वार्थ आहे, आणि स्वार्थासाठी नामस्मरण करत राहा. नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणाची होऊ लागे त्याने, म्हणजे अंतःकरणाची शुची होते म्हणतात. मळ बाजूला जातो, आणि मळ बाजूला गेला की जगण्यातला एक वेगळा आनंद येतो, जो संपत्तीने येत नाही, पदाने येत नाही, अधिकाराने येत नाही, हो काही नेतृत्वाने येत नाही. एकदा आतलं असं स्वच्छ झालं का कोणी वाईटच दिसत नाही, त्यामुळे आत त्रास होत नाही. आणि मग नामाची साधना अशी रंग घेते, अशी रंग घेते. निमित्ताने आपण स्मरण केलं पाहिजे. असं जी म्हटलं मी ना, त्याची अभिवचन दिलं की आम्ही घेऊ, गाऊ, असं अभिवचन तुमच्या दृष्टीने आपल्या आईसाहेबांनी दिलेलं आहे, अर्थात प्रमाणातून दिलेलं आहे. खरंच आपण नाम घेऊ, सगळेजण नाम गाऊ. आणि बघा, नामाचा आनंद इतका मस्त येईल. आपल्याला इतर साधना करण्यासाठी संतांनी सांगितलंच नाही, आणि आपले जे संत सांगत नाहीत ते करण्याचं डोकं आपण लावायचं तरी का? म्हणून जी साधना सुलभ आहे, सोपी आहे, तुम्हाला करण्यासारखी आहे आणि आनंदही देणारी आहे, अशी नामसाधना तुमची आणि माझी वाढो, हीच सदवासना भगवान उमापती महादेवाच्या आणि पवनसुत हनुमानजीच्या चरणारविंदी करूया. कारण त्यांचा अतिक्रम आपल्या गावात होतो आहे. ते आले की मग नामसाधना, कारण ते दोघंही नामधारक आहे. ते जय श्रीराम आणि हे हरी 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 मंत्र हा शिवाचा, दोघंही नामधारक आहे. नामधारक व्यक्ती आल्यावर नामाचाच महात्मा वाढलं पाहिजे. म्हणून आजपासून, या दिवसापासून, या वर्षापासून माझं प्रत्येकाचं जगणं बदललं पाहिजे, माझा व्यवहार बदलला पाहिजे, माझं लोकांशी वागणं बदललं पाहिजे. मी आतापर्यंत फार उर्मट वागत होतो हे कळलं पाहिजे, म्हणजे कीर्तनाचा परिणाम. मी फार वाईट वागलो आतापर्यंत, त्यासाठी जा त्याच्याकडे बोला, अरे फार वाईट वागलो गड्या तुझ्याशी, पण आता वाईट वागणार नाही, आता तू वाईट वागला तरी मी वाईट वागणार नाही, असं बोलणं म्हणजे कीर्तनाचा व्यक्तिगत परिणाम होणे. याला अप्लिकेशन म्हणतात, युटिलिटी म्हणतात कीर्तन परंपरेची. ती जोपर्यंत होणार नाही, किंवा कीर्तनकार जोपर्यंत ते करून घेणार नाही ना, तोपर्यंतच काही बुद्धिवादी आपल्यावर ताशेरे ओढू शकतील. आपल्यावर बुद्धिवादी आपल्या संत तत्वावर ताशेरे ओढू शकत नाहीत. या संत तत्वाला आपण प्रबोधनाच्या पद्धतीने मांडतो, त्याच्यावर ताशेरे ओढतायत. म्हणून एक लक्षात घ्या, आपण ढळून जायचं कारण नाही, कारण आपल्या तत्वज्ञानावर ताशेरे ओढणारा जन्माला यायचा आहे. आपल्या पद्धतीवर, आपल्यावर व्यक्तिगत कीर्तनकारावर ओढतोय, तो भाग निराळा आहे. आणि कीर्तनकार काय मरते आज
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.